नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एक नवीन पॅटर्न बघणार आहोत आणि त्यासाठी मी 4 रंग घेतलेले आहेत। चॉकलेटी आहे, पिवळा आहे, हिरवा आणि पांढरा। ओके, ह्यापासून आपण एक सॅक किंवा बॅग बनवणार आहोत। तो पॅच कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ते जॉईन कसे करून त्याची सॅक लहान मुलींसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा मुलींना सर्वात छान आणि सुंदर ऑप्शन आहे। कमी वेळात होतं, त्यामुळे नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असेल ते मला सांगा। ओके, सुरुवातीला आपण चॉकलेटी धागा घेणार आहोत। इस साईडला ठेवूया जरा आणि चॉकलेटी धागा घेऊया। मॅजिक राऊंड घ्यायचा। डबल शेडमध्ये सुद्धा धागे मिळतात, त्या शेडमध्ये धाग्यांचं फूलसुद्धा खूप छान दिसतं। त्या फुलाचा वापर करून तुम्ही ही बॅग, ही सॅक तयार करू शकता। सुरुवातीला 3 साखळ्या। ओके, पुन्हा या राऊंडमध्ये मॅजिक राऊंडमध्ये आपल्याला 11 खांब घ्यायचे आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला 1 खांब, त्या व्यतिरिक्त 11 खांब, असे 12 खांब आपण विणून घेऊया। चार असे अजून बाकीचे खांब विणून 12 खांब या राऊंडमध्ये पूर्ण करून घेऊया। हे 12 खांब विणून झाले। हा सिंगल धागा इथे खेचून घ्यायचा म्हणजे मधला राऊंड पूर्णपणे एकत्र येतो। सुरुवातीच्या ज्या 3 साखळ्या आहेत त्यातल्या पहिल्या साखळीत आपल्याला मुगा खांब घालून हा धागा जोडून घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा। ओके, एक साखळी धागा बदलायचा आहे, त्यामुळे हा धागा कट। ओके, हा विणताना आपण आतमध्ये हे करायचं। आता पिवळा धागा डार्क शेड फुलासाठी वापरायची आहे, लाल, डार्क गुलाबी। ओके, आता हा धागा आपल्याला एका साखळीत जोडून घ्यायचा। ठीक, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3। पुन्हा त्याच खांबामध्ये 2 खांब विणायचे, पण ते कसे? हा धागा स्वीटनं काढला, पहिल्या 2 राऊंडमधनं काढला, परत ह्या 2 राऊंडमधनं काढायचा नाही, पुढचा खांब घ्यायचा। पुन्हा पहिल्या 2 राऊंडमधनं काढून पुन्हा 3 राऊंडमधनं। ओके, पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा पुढच्या साखळीमध्ये सेम अशाच पद्धतीने खांब घ्यायचा। पहिल्या 2 राऊंडमधनं, परत दुसरा खांब, त्याच्या पहिल्या 2 राऊंडमधनं तिसरा खांब, ओके। असं प्रत्येक जे 12 खांब आपण विणलेले आहेत, असे प्रत्येक 12 खांबावर आपण 3-3 अशा पद्धतीने खांब विणून 12 पाकळ्या तयार करणार आहोत। त्या करून घेऊया। अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून कट घेऊन धागा कट केलेला आहे। ओके, एक मुका खांब घेऊन धागा हा कट केला। आता हिरवा धागा जॉईन करायचा। प्रत्येक खांबात आपण 3-3 खांब विणलेले आहेत। तसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 पाकळ्या आपण तयार केलेल्या आहेत। ठीक आहे, आता हिरवा धागा आपण जॉईन करूया। बरोबर मधोमध धागा हा जॉईन करायचा। एक 2 3, तिथेच पुन्हा 1 खांब, पुन्हा अजून 1 खांब, 3 खांब झाले। 2 साखळ्या, पुन्हा त्याच राऊंडमध्ये 3 खांब, 1 2 आणि 3। ओके, पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये 3 खांब, 1
2 आणि 3. पुन्हा सेम, एकच मिनटं, सेम पुढच्या राऊंडमध्ये हा जो गॅप आहे 2 साखळ्यांचा तिथे हे 3 खांब विणायचे आहेत. 1 2 आणि 3. ठीक आहे. पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे 3 खांब, 1 2 आणि 3. पुन्हा 2 साखळ्या, त्याच ठिकाणी 3 खांब, 1 2 3. पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे 3 खांब, 1 2 आणि 3. पुन्हा पुढचा जो राऊंड आहे 1 2 आणि 3. पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे 6 खांब, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 2 3. धागा डार्क असल्यामुळे चांगला दिसतोय. ओके. 1 2 1 2 3. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये 1 2 3. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये 1 2 3. पुढच्या राऊंडमध्ये 6 खांब, 1 2 3, 2 साखळ्या, पुन्हा 1 2 आणि 3. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये 1 2 3. पुढच्या राऊंडमध्ये 1 2 आणि 3. 3 साखळ्या आहेत तिथे मुका घाल, 1 साखळी, धागा कट. ओके. हा चौकोन तयार झाला. आता व्हाईट कलरचा धागा आपण यूज करणार आहोत. व्हाईट कलरमध्ये किंवा मोती कलरमध्ये धागा वापरला तरी चालेल. बरोबर मधोमध धागा हा जॉईन करायचा. 1 2 3. 1 2 3 झाले हे. पुन्हा 2 साखळ्या, 3 खांब, ओके. पुढचा जो गॅप आहे तिथे 3 खांब, 2 3. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या जो गॅप आहे सिंगल तिथे आपल्याला 3 खांब विणायचे आहेत. 1 2 आणि इथे कोपऱ्यात 3 खांब, आणि हा जो कॉर्नर कोपरा आहे तिथे 6 खांब विणायचे आहेत, जसे इथे आपण विणलेलं आहे. ओके. इथे जसं कोपऱ्यात 6 खांब विणलेले आहे तसे 6 खांब प्रत्येक कोपऱ्यात येणार, आणि मधला जो भाग आहे गॅप आहे तिथे 3 साखळ्यांचे 3 पाकळ्या तयार होणार. ते विणून घेऊया. राऊंड इथे पूर्ण झाला. 3 साखळ्या,
तिसऱ्या साखळीत मुका खांब. ओके, आता पुन्हा 3 साखळ्या. 3, त्याच्या पुढच्या खांबावर खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर खांब, मधोमध 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा तिथेच 2 खांब. आणि पुन्हा पुढच्या 3 खांबावर खांब. या 3 खांबावर खांब घेतले, मधोमध 2 खांब घालून मध्ये 2 साखळ्या. आता प्रत्येक खांबावर आपण खांब विणणार आहोत. आणि कॉर्नरला सेम अशा पद्धतीने कॉर्नर तयार करून घेणार आहोत. चारही बाजूने सेम असं, आणि बाकी सगळ्या खांबावर खांब. ओके, हे पूर्ण करून घेऊया. मोकळा खांब घ्यायचा, 1 साखळी, आणि हा राऊंड कंप्लीट. 8, 9, 10, 11, 14. ओके, असे आपल्याला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पेज तयार करायचे. आणि एक राऊंड मोठा, तो कसा करायचा ते मी दाखवणार, पण असे 14 पेज आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. ओके, कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवं ते घेऊ शकता. मी डार्क कलरमध्ये, पिवळा कलरमध्ये घेतला आहे, आणि छोटीशी सॅग मी माझ्या मुलीसाठी विणणार आहे. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पॅच तयार झाले की मी लगेच व्हिडिओ करणार आहे. हा पॅच हे फक्त ज्यावेळी सुचलं मला ते मी लगेच त्याचा व्हिडिओ तयार केला, बाकी काही नाही. आता हे पॅच तयार करायला जास्त वेळ लागत नाही, कुचून 10 ते 15 मिनटात होऊन जातात ते. 1-2 दिवसात आपण पुढचा व्हिडिओ लगेच हे करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. सॅग आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.